जनतेची मराठीसाठीची भावना ही समजून घेता येऊ शकते। पण यासाठी हे जे स्टिकर वगैरे लावण्याचा कार्यक्रम आहे हा काय, म्हणजे हे काय जबरदस्तीने स्टिकर लावण्याचं प्रकरण आहे? कसं आहे, एक तर मराठीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने आग्रही आहे, कुठलाही विषय असू द्यात। तर या विषयात सुद्धा, या संदर्भात सुद्धा जी मनसेने सातत्याने आग्रही भूमिका घेतली, आंदोलने केली आणि राजसाहेब ठाकरेंनी जी सातत्याने वेगवेगळ्या व्यासपीठांवरून ठाम भूमिका मांडली, त्याचा परिणाम म्हणजे हा जो निर्णय घेतला गेला, प्रतापजी सरनाईक यांचं मी अभिनंदन करतो आणि या निर्णयाचं स्वागतही करतो। आता महत्वाचा मुद्दा असा की जर का आपण एखाद्या राज्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये व्यवसायासाठी जातो, नोकरीसाठी जातो, व्यवसाय धंद्यासाठी जातो, तर तिथल्या लोकांशी आपल्याला सातत्याने संवाद करावा लागतो। असा असेल, जर तिथल्या लोकांशी संवाद करायचा आहे तर तिथली स्थानिक भाषा त्या माणसाला आली पाहिजे, ही इतकी सोपी गोष्ट आहे। जर का तुम्ही 10-10, 20-20, 50-50 वर्ष इथं राहता आणि परत आम्ही शिकणार नाही, म्हणजे मला आश्चर्य वाटतं कविताजी, की मी 2-3 व्हिडिओ असे बघितले की काही रिक्षावाले मराठीत सांगतायत बरं का, आम्ही मराठी शिकणार नाही। ही मस्ती नाहीये, तुम्ही मराठीत बोलताय की आम्ही मराठी शिकणार नाही, ही मस्ती आहे। ज्या राज्याने तुम्हाला छप्पर दिलं डोक्यावर, ज्या राज्याने तुम्हाला पोटाला भाकरी दिली, ज्या राज्याने तुमच्या हाताला काम दिलं, त्या राज्याच्या भाषेला तुम्ही विरोध करण्यासाठी संप करताय, ही किती मगरुरी आहे। हे करताल का तुम्ही केरळमध्ये जाऊन, तामिळनाडूमध्ये जाऊन, कर्नाटकमध्ये जाऊन, आंध्र प्रदेशमध्ये जाऊन? हिंमत आहे का हे तिथे जाऊन करण्याची? पण ह्या गोष्टी हे तिथे जाऊन करणार नाहीत, हिथं अक्कल शिकवणार आणि मराठी महाराष्ट्राला मऊ माती समजून हे कोपराने खणण्याचा प्रयत्न करतायत। पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे होऊन देणार नाही, कारण ही जी तुम्ही मस्ती दाखवते हो ही, पण ही संप वगैरे करण्याची, म्हणजे आता ते एक जण बोलत होते बघा, ऐकले ते उत्तर भारतीय जे आहेत ते काय म्हटले की आम्ही पैसे लाच देऊन परवाने घेतले। म्हणजे तुम्ही लाच देऊन पैसे देऊ शकता पण मराठी बोलणार नाही, पण आम्ही पैसे देऊ, ही मगरुरी नाहीये का? तुम्ही पैसे देताय पण मराठी नाही शिकणार। हे माझं तर म्हणणं आहे की ही उलट संधी आहे। ज्या लोकांना मी राजू वाघमारेजींच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की ही संधी आहे, ज्या लोकांना मराठी बोलायचं नाही ना त्यांचे परवाने एक तर रद्द करा, नाही तर त्यांचे परवाने परत घ्या। आणि जी मराठी एक तर परवाने देणं आता राज्य सरकारने बंद केले, त्यामुळे यांचे परवाने परत घ्या आणि मराठी लोकांना परवाने द्या। जे मराठी लोकांना मराठी बोलू शकतात, वागू शकतात, करू शकतात, त्यांना द्या ना परवाने, त्यांना परवाने पाहिजेच आहेत।